तर नमस्कार मित्रांनो, आपल्या अल्ट्राज आपल्याकडे आलेले आहे. पाठीमागे मी एक व्हिडिओ केला होता की 41,600 किलोमीटरला आपल्या या गाडीचं क्लच सिलेंडर बेअरिंग गेलं होतं मित्रांनो. तर आपण क्लच सिलेंडर बेअरिंग टाकले. त्याच्यानंतर ही गाडी लॉंग रूटला गेली होती, बँगलोरवरून हैदराबाद, आणि आपल्याकडे आत्ता आलेले जवळजवळ बघू शकता 45,700 किलोमीटर झाले. तर या गाडीमध्ये आपण काय काय केलं होतं मी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती सांगतो. तर याच्यामध्ये ना बघू शकता इथं आपण इंजिन ऑइल चेंज केलं, एअर फिल्टर चेंज केला, डिझेल फिल्टर चेंज केला, ऑइल फिल्टर चेंज केला, सगळ्यात महत्त्वाचं गिअर ऑइल चेंज केला आपण, गिअर बॉक्स ओपन केला होता म्हणून. ब्रेक पॅड चेंज केले, क्लच सिलेंडर बेअरिंग आपण टाकलं. त्याच्यानंतर याचं एक सॉकेट गेलं होतं, थर्मोस्टॅट सॉकेट, ते टाकलं. ओपनिंग करताना एक ऑइल सील गेलं होतं, ते एक ऑइल सील टाकलं. अलाइनमेंट केली याच्याबरोबर. थोडंसं ब्रेक ऑइल कमी होतं, ते ब्रेक ऑइल आपण टॉपअप केलं. अशा टाईपमध्ये जवळजवळ 17,000 रुपये आपल्या गाडीचं बिल झालं. या 17,000 खर्च केल्यानंतर मित्रांनो गाडी एकदम व्यवस्थित चाललेली आहे. त्याच्यानंतर गाडीचं काम केल्या गाडी आपली लॉंग रूटला गेली, त्याच्यामुळे आपल्या हातात आली नाही. जवळपास मला इंजिन ऑइल चेंज करून 17,000 रुपये जास्ती काय ह्याचं काय बिल जास्त नाही, 3,500 समथिंग काय तर आपल्याला क्लच सिलेंडर बेअरिंग 3,500च होतं. पण मी त्याच्याबरोबर बाकीचे जे मेजर सर्व्हिस होते तेही करून घेतली मित्रांनो. तर तुम्ही असं तुमच्या गाडीचं कुठलं काम निघाल्यानंतर त्याच्या रिमेनिंग काही जे गोष्टी असतात, आता याच्याबरोबर मी कसं फिल्टर वगैरे सगळं चेंज करून घेतलं. ब्रेक पॅड टायर खोलले होते, मला वाटलं ब्रेक पॅडची चेंज करायची गरज आहे, ब्रेक पॅड चेंज करून टाकले. म्हणजे अशा कोरिलेटेड ज्या गोष्टी असतात तुम्ही त्याचं व्यवस्थित काम करून घेत चला. म्हणजे काय होतं, समजा आता ते केलं असतं मला आता ब्रेक पॅडला पुन्हा ओपन करायला लागलं असतं, मग मजुरी तर तेवढीच द्यावी लागली असती. मग अशा गोष्टी असतात की त्या रिलेटेड असतात, तर लगेच त्या गोष्टींचं काम करून घेत चला. त्याच्यामुळे काय होतं, गाडीची तुमच्या लाईफ पण वाढते, प्रॉपर मेंटेन राहते गाडी, आणि तुम्हाला अशी लॉंग रूटमध्ये कधी धोका देणार नाही मित्रांनो गाडी. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. बऱ्याच दिवसानंतर अल्ट्राज आपल्या हातात आले आणि मग तिचा आपण हा व्हिडिओ केलेला मित्रांनो.